संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई नसली तरी नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये पाणी टंचाईचा लोकांना सामना करावा लागत आहे। आपण नांदेड जिल्ह्यातील मुखेड या तालुक्यात आहोत। आपण मुखेड तालुक्यामध्ये हा जनावरांचा बाजार भरलेला आहे। पाणी टंचाईचा पाणी टंचाईचे झळा आहेत ते आता शेतकऱ्यांना लागलेले आहेत। जे पशुपालक आहेत यांना पाणी टंचाईचा झळा लागलेले आहेत, त्या कशा पद्धतीने आपण पाहूया। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, तुम्ही किती जनावर आणलेत विक्रीला आणि कशामुळे जनावर विक्रीची वेळ तुमच्यावर आली आहे? आमच्याकडे काय वैरण नाही, चारा नाही, त्यामुळे पाण्याची सोय नाही, चाऱ्याची सोय नाही, त्यामुळे कमी करावं असं म्हणून बाजाराला आणलेले आहेत। मग आता ह्या जनावरांना जे चारा आहे तुम्ही आता कुठून चारा त्यांना उपलब्ध करून देता? चारा शेतातून उपलब्ध करत असतो, पण पाणीमुळे आणि त्रासामुळे, उन्हामुळे अशी परेशानी काही येण्यामुळे त्याच्यासाठी जनावर काही कमी करावं, इकून घेते इकून जावं, दुसरं काहीतरी कारभार करावं, ह्यामुळे जनावर बाजारला आलेले आहेत। आता जनावरांना जे चारा आहे हिरवा चारा आहे का कोरडा चारा? मग ते वाळला चारा विकत घ्यावा लागतो का शेतामध्ये? विकतच घेतलेले आहेत चारा। हे 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये अशी बोलले चारा माणसं 20 रुपयामुळे असं चारा घालणं आमच्यानं होईना, म्हणून यासाठी बाजारला आलेले आहेत काही ढोरं। आपल्यासोबत दुसरे काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, जनावर कशामुळे विक्री करावं लागते तुम्हाला? चाऱ्यासाठी चारा, पाणी, माणसाची कमतरता, हेच गोष्टी। आता जनावरांना चारा कुठून मिळते? विकत आणता का शेतातला? विकत खरेदी चारा आहे, खरेदी चारा, चारा, पाणी खरेदी, चारा खरेदी, पुन्हा त्याचं काही खाई खिलाई चंदी खरेदी, अशा गोष्टी काही शेतकऱ्याला काही अशा अडचणी जे काही आपल्यावर अन्याय करायलेत मोठे लोक करायले, शेतकऱ्याला काय आहे, शेतकरी मरमर कराव आणि काही दिवसात असं। बरं, आता सरकारकडे एकंदरीत काय मागणी करणार आहात तुम्ही? शेतकऱ्याची मागणी, दुसरी काय मागणी आहे? आम्हाला वैरण पाहिजे, चंदी वगैरे लागतात, हे व्यवसाय पाहिजे तर आम्हाला उत्पन्न मिळेल की हो? उत्पन्न मिळेल कसं कोरडा चारा खरेदी घेऊन घालून उत्पन्न काय आहे आम्हाला? ह्याचं फक्त आम्हाला कामासाठी आणि ह्याचं उत्पन्न करण्यासाठी आहे। आता नांदेड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे। जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई नसली तरी काही तालुक्यामध्ये पाण्याच्या झळा ह्या शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत। त्यामुळे आता जे पशुपालक आहेत त्यांनी बाजारामध्ये त्यांची जनावरं विक्रीसाठी काढली आहेत। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।